हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री पठारे. मराठी स्टारमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सध्या मी आलेली आहे तारिणी मालिकेच्या सेटवर आणि माझ्या सोबत आहे तारिणी आणि केदार. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत. कसे आहात? मस्त. खूपच छान. मस्त. आत्ताच आम्ही आता शूट चालू होतं सकाळपासून आम्ही पाहिलेलं आहे. ॲक्शन सीन्स तर पहिल्यापासूनच तारिणीमध्ये आम्ही पाहिलेले आहेत आणि आत्ता झी मराठीच्या Instagram पेजवर म्हणा किंवा सोशल मीडियावर म्हणा, तारिणीचं आता प्रपोजलचं म्हणजे जे आहे ते प्रेमाचे रंग वाहतायत आणि केदार तारिणीला प्रपोज करतोय. तर कसा आहे एकंदरीतच हा सगळा सिक्वेल असणार आहे? इंटरेस्टिंग आहे कारण मुळातच नॉर्मल लव्ह स्टोरी नाहीये. ती त्याची बॉस आहे आणि तो तिच्या प्रेमात आहे. तर अशा वेळेला थोडंसं ट्रिकी असतात ना गोष्टी आणि म्हणून इतके दिवस केदारनी ते तारिणीपर्यंत त्याचं प्रेम पोहोचू दिलेलं नाहीये. पण आता तारिणी सुद्धा त्याच्या प्रेमात पडली आहे आणि तिने त्याचं प्रेम व्यक्त सुद्धा केलेलं आहे. मग आता केदार काय करेल किंवा त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू होईल हे सगळं आता सध्या चालू आहे. आणि त्यात आमच्या मालिकेत आता वटपौर्णिमेचा सुद्धा सिक्वेन्स आहे. आणि ॲक्शन सिक्वेन्सेस शिवाय आम्ही म्हणजे तारिणी ही मालिकाच अपूर्ण आहे. हो. सो ह्याच्यात सुद्धा एक ॲक्शन सिक्वेन्स आता असणारच आहे. आता तो का, कसा, त्याच्या मागे काय कारण त्याच्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. जसं आता तू सांगितलं की तारिणी सीरियल ही स्टार्टिंगपासूनच ॲक्शनसाठी ओळखली जाते किंवा ॲक्शन सिक्वेन्स जास्त त्याच्यामध्ये असतात. तर कशी मेहनत घेते? कारण का एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आधी पण तुझे बऱ्याच याच्यामध्ये साडीवर शूट झालेले आहेत. तर त्याच्यात कसं एक वेगळं म्हणजे असं मेहनत करावी लागते म्हणण्यापेक्षा पण त्याच्यामध्ये एक वेगळं कुठेतरी बर्डन असतो किंवा ते अटायर करून सगळं शूट करणं खूप कठीण असतं. तर कसं मॅनेज केलंस? सवय आहे आता, सवय झाली आहे. सुरुवातीला थोडासा झाला होता त्रास, पण आता सवय झाली आहे आणि चिड झाली तर आता म्हणजे माझ्या युनिटला आणि माझ्या कलीग्सना सुद्धा त्याची सवय आहे, की शिवानी आता चिडू शकते कदाचित. सो ते बिचारे माझी त्याच्यासाठी खूप काळजी घेतात, की जेणेकरून मी जास्तीत जास्त कम्फर्टेबल राहावं आणि हे ॲक्चुअली इनडोअर शूट्सना नाही फार प्रॉब्लेम येत. आउटडोअर शूट्सना जास्त हेक्टिक होतं. कारण उन्हात आणि हो हे ना. सगळं असतं त्याच्यामुळे थोडीशी गरमी होते आणि मग ते सगळं सांभाळायचं. पण ती त्या कॅरेक्टरची डिमांडही आहे आणि काय म्हणतात, तोच एक आमचा प्लस पॉइंट पण आहे. तो एक म्हणण्यापेक्षा प्लस पॉइंट्स भरपूर आहेत. पण ती एक मजा आहे ना, ते एक वेगळेपण आहे मालिकेचं आणि त्या कॅरेक्टरचं सुद्धा. सो आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद सुद्धा खूप चांगला येतो. पण या वटपौर्णिमेच्या सिक्वेन्समध्ये सरप्रायझिंगली असे की तारिणी फार ॲक्शन नाही करत आहे. केदार ॲक्शन करतोय तिच्यासाठी. सो मला असं वाटतं आणखीन तुम्हाला मजा येईल वटपौर्णिमेचा सिक्वेन्स बघायला. मला केदारला विचारायला आवडेल, की आता जसं वटपौर्णिमेचा सीझन आहे त्याच्यामध्ये केदारचं ॲक्शन सीन जे असे असतात तारण्याने सांगितलं, तर नेमकं आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? असं कसं सांगू मी? तेच थोडंसं शूट हिंट करतोय. काहीतरी. नाही पण जे काही असेल म्हणजे आम्ही आता जे शूट करतोय ते बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. म्हणजे ऑफ ओके. प्रपोजल आणि आता जो नुकताच प्रोमो पडलाय त्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळाला ऑडियन्सकडून आणि वटपौर्णिमेचं पण तेवढंच चांगलं करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. म्हणजे एक होप जे राहतं, की कसं राहणार आहे अजून बाकीचे सण? कारण आतापर्यंत आम्ही करत आलोय तर मिशनसाठी करत आलोय. हा पहिला सण आहे जो आम्ही एक हां. एकमेकांसाठी चाललंय. करेक्ट. हां, माझं तर तेच ते म्हणणं होतं, काय की आहे? आता वटपौर्णिमेचा प्रेमाचा अँगल तुमचं सुरू झालाय आणि त्यात तुमचा हा सण आलेला किती स्पेशल असणार आहे आणि काय असं इंटरेस्टिंग पाहायला मिळणार आहे? ऑफकोर्स प्रेमात पडल्यानंतरचा त्यांच्यासाठी किंवा लग्नानंतरचा नाही आय गेस, पण प्रेमात प्रेमात पडल्यानंतरचा पडल्यानंतर. त्यांचा हा पहिला सण आहे. सो त्यांच्याच आजूबाजूला जे काही घडतंय किंवा ज्या गोष्टी त्यांना जाणवतायत त्या त्यांच्यासाठी खूप नवीन आहेत. सो ते त्याच्याशी कसं डील करतात, मग त्याच्यातनं काही फनी गोष्टी घडतायत का? अशा सगळ्या मजेशीर गोष्टी आहेत खरं तर. हं. सो आम्ही सुद्धा ॲक्चुअली ॲज अ ॲक्टर्स आणि ॲज अ कॅरेक्टर्स म्हणून ती 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 सगळी शेड एक्सप्लोर करतोय. कारण असं ओके. फार कमी वेळेला होतं ना, की कोणीतरी बॉसशी लग्न झालंय आणि तिच्या प्रेमात पडलेलो आहोत आपण असं ॲक्चुअली बरोबर. फार कमी वेळेला होतं. सो आता येस. वटपौर्णिमेचं शूट चालू आहे तुमचं. सो एखादा उखाणा झाला तर असं छान होईल. बापरे! तो पहिलेच बाहेर आहे. उखाणा. अरे बापरे! उखाणा पटकन काहीतरी सुचेल असं मी किंवा जास्तीत आधी जास्त भाजी घेतलेलं मेथीची घेऊ शकतो. मला नाही. काहीतरी वेगळं. तू घे ना आधी. तुला सवय असेल. लग्न झालंय.
आठव. सीरियल मध्ये पण घ्यायला लागेल तुला याच्यामध्ये अं, नाही सिरियल मध्ये काय आता आता आपण काय घेतलं होतं या रुखाडा सीन मध्ये देव पावला बाबा तेच ना. हा तोच घेते मी जो जो शो मध्ये ओके. घेतला होता तो की आणि मग तो व्हायचा ना. हे यांचं इंटरव्ह्यू नंतर येईल. अं, थांब जरा आठवते मला. अं, नेम आहे तर गेम आहे असं म्हणून हा नेम आहे तर गेम आहे असं म्हणून त्याचा नेम अचूक लागला. नेम आहे तर गेम आहे असं म्हणत त्याचा नेम अचूक लागला. अं, काय केदार फायनली मनातलं बोलले, हा. देव पावला रे बाबा. केदार फायनली मनातलं बोलला देव पावला. ओके. आता तुमचा जो प्रेमाचा सिक्वेन्स चालू आहे आणि आता केदार तारेणीला प्रपोज करतोय आणि अगदी काही तासांमध्ये आपण तो जो प्रोमो पाहिला त्याला प्रचंड हे मिळालेली पॉप्युलॅरिटी मिळालेली हम्म. सगळीकडे तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. तर कोणत्या प्रतिक्रिया पाहिल्यात का कमेंट्स वाचल्यात का प्रेक्षकांच्या? नाही मी कमेंट्स नाही वाचत. नाही वाचल्या हम्म. किंवा मी आता चांगल्या वाईट कुठल्याच कमेंट्स नाही वाचत. किंवा आतापर्यंत अशी तारिणी ह्या सिरियलच्या याच्यामध्ये कोणती अशी कमेंट आहे का जी आतापर्यंत लक्षात राहिली खूप छान असेल वाईट असेल कशी गोड आंबट? तू वाचल्यात का कुठल्या आमच्या कमेंट्स ज्या म्हणजे तुझ्या लक्षात राहतील अशा? हा. आमचे जे रायटर्स आणि जी पूर्ण टीम आहे त्याबद्दल एक कॉमेंट होती जी खूप छान पद्धतीने लिहिली होती आणि एक कुठेतरी चंक केला होता आपण रिसेंटली त्याबद्दल लिहिलं होतं ते मला आता आठवत नाही पण आय थिंक महिला दिनाच्या महिला दिनाच- दिवशी हा. जो Okay. महिला दिनासाठीचा जो सेक्शन झाला कारण ती कमेंट त्या कमेंटचा स्क्रीनशॉट आमच्या ग्रुपवर पण आला होता आणि असं होतं ना की दरवेळेला आमचे चेहरे दिसतात त्याच्यामुळे आमचं कौतुक होतंच पण जे पडद्या मागचे चेहरे असतात त्यांचं कौतुक कमी वेळेला होतं पण या मालिकेचं श्रेय असं आहे की ऑडियन्स रायटर्स डिरेक्टर्स टीम मेकर सगळ्यांचं कौतुक करत असतं त्याच्यामुळे ती एक खूपच चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी आम्हाला छान वाटतं त्याच्याने. ओके. एक छोटासा गेम खेळूया शेवटचा. तुमची सिरियल आहे तारिणी. सो तारिणीचा टी किंवा त अक्षरावरून सुरू होणारे मी जे प्रश्न विचारणार त्याचं आन्सर त वरून किंवा टी वरून आलं पाहिजे. ओके. हा दोघांपैकी जो पहिले सांगेल तो. पूर्वीच्या काळी रजवाडे जे असायचे तेव्हा युद्धाच्या वेळी या शस्त्राचा वापर केला जायचा. तलवार. ओके. चहाला इंग्रजीमध्ये काय बोलतात? टी. झाडाला इंग्रजीमध्ये काय बोलतात? लावणी नृत्य कशामुळे प्रसिद्ध आहे? तमाशा. स्त्रियांचा एक दागिना जे हातात किंवा पायात पण घातलं जातं. तोडे. ओके. जेवणासाठी याचा वापर केला जातो. तेल. तांबूल. ओ. ओके. पोळी भाजण्यासाठी वापरतात. तवा. तवा. सणासुदीला घराच्या दारात बांधतात. तोरण. पूर्ण. ओके. खूप छान सगळ्या मला असं वाटतंय वी किल्ड इट मॅन. तारिणी जिंकलेली आहे. तारिणी नाही तो त्यांनी पण दिली आहेत उत्तर. जास्ती तू दिलेली असं मला वाटतंय. आम्ही टीम होत यार आम्ही टीम आम्ही म्हणूनच श्रेय घेत पण खेळतो नाही, यार. असं boss जिंकली. अरे ठीक आहे. खूप खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि Thank you. तुमच्या सिरियल साठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank you थँक्यू so सो much. मच.